आज आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न एसएससी जीडी प्रीवियस इयर क्वेश्चन म्हणजेच आर्मी भरतीसाठी जीडी मध्ये जे प्रश्न विचारले त्याचं रिव्हिजन आणि क्विक जीके आज आपण पाहणार आहोत। जीके रिव्हिजन खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि हे जे पेपर झालेले 2022 2023 मध्ये झालेले प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व त्या आधारित असणारा जीके। आता पुढील काही दिवसांमध्ये जीडी ची परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेच्या तयारीसाठीच आपल्याला हा खूप महत्त्वपूर्ण एकाच व्हिडिओ मध्ये जेवढे जास्त जीके चे प्रश्न टॉपिक कव्हर करता येतील त्यामुळे हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता, कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता, सिर्फ एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो। हमारी मंजिल तो आसमान है, हमारी मंजिल तो आसमान है, रास्ता तो खुद ही बनाना पड़ेगा, रास्ता तो खुद ही बनाना पड़ेगा। आता आलेले जे प्रश्न आहेत त्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण रिव्हिजन करायचं आहे। त्यामध्ये घटनेमध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर हा शब्द कधी ऍड केला, कोणत्या वर्षी ऍड केला, तर 1976 मध्ये हा शब्द ऍड केलेला आहे। एकात्मता त्यानंतर आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द त्यामध्ये ऍड केलेला आहे। त्यानंतर ब्लॉसम किंवा शावर, ब्लॉसम शावर हा कोणत्या राज्यामध्ये पडणारा पाऊस एक आहे, त्याचा प्रकार काय आहे, पाऊस, आणि हा आहे केरळ राज्यामध्ये, ज्यामध्ये या पावसामुळे आंब्याच्या पिकांना खूप जास्त फायदा होतो। त्याला ब्लॉसम म्हणून त्या वाऱ्यांना म्हटलं जातं आणि याचा फायदा होतो। त्यामध्ये मुख्यमंत्र्याची नियुक्ती भारतामध्ये कोणाद्वारे केली जाते, विधानसभेमध्ये ज्या नेत्याला बहुमत प्राप्त झालेले आहे आणि पक्षाचा जो बहुमत प्राप्त नेता आहे त्याची नियुक्ती हे राज्यपालाद्वारे केली जाते। कोणाद्वारे, राज्यपाल, गव्हर्नर ऑफ द स्टेट, राज्यपाल। कारण की राज्याचे घटनात्मक प्रमुख जे आहेत, द कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ द स्टेट इज गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल, अँड द हेड ऑफ द स्टेट, हेड ऑफ द कंट्री म्हणजे देशाचे प्रमुख ते आहेत राष्ट्रपती, हे लक्षात राहू द्या, प्रेसिडेंट ऑफ इंडिया। त्यानंतर काम करण्याचा अधिकार म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना किंवा हमी कायदा हा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे, तर 2005 मध्ये हा कायदा लागू झालेला आहे। याला आपण मनरेगा सुद्धा म्हणतात। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा, व्हिडिओ स्टॉप करून माहिती लिहून घेऊ शकतात आणि महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांना शेअर करणार आहेत। एकाच व्हिडिओ मध्ये अनेक टॉपिक आणि जीके कव्हर होणार आहे। कलम 370 जे आहे जम्मू अँड काश्मीर मधून, तर सरकारनं कोणत्या वर्षी ते हटवलं आहे किंवा रद्द केलेलं आहे, तर 2019 मध्ये। आणि 371 पासून पुढे 371 1 ए बी सी डी आणि 71 पासून जे ABCD जे पुढे ते उत्तर पूर्वातील काही राज्य, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक मधील काही भाग अशा राज्यांना सुद्धा विशेष दर्जा दिलेला आहे आणि जम्मू काश्मीरला सुद्धा 370 नुसार विशेष दर्जा दिलेला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लास असोसिएशन, डिप्रेस्ड क्लास मिशन हे विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केली होती आणि डिप्रेस्ड क्लास असोसिएशन ची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 ला केलेली होती, लक्षात राहू द्या। त्यानंतर नाबार्ड, या नाबार्डचे पूर्ण रूप काय, आता नाबार्ड ही एक बँक आहे, नाबार्ड ही एक बँक आहे, त्यामध्ये शेतीचा विकास आणि ग्रामीण भागातील विकासासाठी हे लोन देत असते। त्याचं फुल फॉर्म आज आपण पाहूया। नाबार्ड, NABARD। त्यामध्ये नॅशनल ऍग्रीकल्चर, नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नॅशनल बँक फॉर, नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड डेव्हलपमेंट, ही राष्ट्रीय बँक आहे शेतीच्या विकासासाठी। नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हे नाबार्डचा फुल फॉर्म आहे। त्यानंतर भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क जे आहेत, फंडामेंटल ड्युटीज, काय म्हणतात त्याला, फंडामेंटल ड्युटीज। तर मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत आपण, तर USA म्हणजेच संयुक्त अमेरिका किंवा अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, संयुक्त
राज्य अमेरिका या देशाकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत. आणि मूलभूत हक्क आपल्याला सुरुवातीला सगळ्यांनी लक्ष द्यायचे 7 होते. त्यामध्ये संपत्तीचा हक्क हा कायदेशीर हक्क बनवला, म्हणजेच कायद्यानं संपत्ती तुम्हाला ठेवता येते, याच्यामधून एक केला. तर सध्या मूलभूत हक्क फंडामेंटल जे राईट आहेत, फंडामेंटल राईट ते आता सध्या आहेत 6. स्वातंत्र्य, समता, त्यानंतर समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्म पाळण्याचा अधिकार, विविध घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, हे 6 मूलभूत हक्क आपल्याला घेतलेले आहेत. आणि एकूण 11 मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज आहेत. त्यानंतर भारतीय घटनेमध्ये अस्पृश्यता, अनटचेबिलिटी प्रतिबंध किंवा प्रोहिबिट करणारा कोणता कलम आहे? तर कलम आहे 17. भारतीय घटनेमध्ये कलम 17 नुसार अस्पृश्यतेला प्रतिबंध घातलेला आहे. त्याचं पालन करणं, त्याच्या मान्यता येणं आणि काही लोकांना त्रास देणं हे घटनेनं अवैध किंवा प्रतिबंध त्याला घातलेला आहे. तो एक कायद्यानं गुन्हा आहे. अस्पृश्यता पाळायची नाही, तर अस्पृश्यता प्रतिबंध कलम 17 घटनेमध्ये आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील लाल बाल पाल म्हणजे काय? लाल बाल पाल म्हणजे काय? तर लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. ही त्रिमूर्ती किंवा त्रिगोष्ट किंवा त्रिव्यक्तींचे नाव ह्या लाल बाल नावानं लक्षात ठेवलं जातं. आणि हे जहाल म्हणजेच रॅडिकलिस्ट क्रांतिकारी नेते होते. त्यानंतर पुढे जाऊया. डॅश डॅश किंवा या वयाचे नागरिकच भारतीय देशामध्ये राज्यपाल म्हणून बनू शकतात राज्यपाल. तर राज्यपालासाठी जे वय आहे ते कमीत कमी 35 आहे. आणि प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपती सुद्धा 35 वय लागतं. राष्ट्रपती आणि राज्यपाल या 2 व्यक्ती पदावर जाण्यासाठी कमीत कमी वय 35 असणं आवश्यक आहे, तरच राष्ट्रपती आणि राज्यपाल बनू शकतात. त्यानंतर राजस्थानचा कोणता असा एक मेला किंवा सण आहे जो वर्षातून किती वेळेस येतो? तर एक त्याच्यामध्ये प्रसिद्ध मेला आहे पुष्कर मेला. पुष्कर मेला म्हणजे जत्रा. पुष्कर मेला हिंदीमध्ये शब्द आहे जत्रा. आणि वर्षातून हा एक वेळेस होत असतो, 1 टाइम. त्यामध्ये आता महत्वपूर्ण दुसरी प्रश्न आहेत, लक्ष देऊन ऐकायचे. रिव्हिजन सिरीज सुरू आहे. एका व्हिडिओमध्ये आपण अनेक टॉपिक कव्हर करत आहोत. राजस्थान मधला खूप प्रसिद्ध हा मेला किंवा जत्रा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी किती टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती? स्वातंत्र्याच्या वेळी किती टक्के लोकसंख्या? तर जवळपास 75% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती. आणि आजही 60% शेतीवर अवलंबून ही लोकसंख्या आहे. 5वी जी पंचवार्षिक योजना होती तिचा प्रमुख उद्देश काय? तर 5व्या द 5th 5-year प्लॅनिंग द मेन ऑब्जेक्ट अँड मेन फीचर और गोल इज गरिबी उन्मूलन किंवा गरिबी उन्मूलन किंवा गरिबी मिटवणे, गरिबी मिटवणे ही सगळ्यात प्रमुख नारा होता. अनेक परीक्षेमध्ये हा टॉपिक विचारलाय. आणि अशा एकूण 51 पासून 1951 पासून ते 2012 पर्यंत एकूण 12 पंचवार्षिक योजना झाल्यात. 12 पंचवार्षिक योजना, 12 5-year प्लॅन. आणि 12 पासून पुढं काय केलेलं आहे तर 15 वर्ष 9 वर्षाचा प्लॅन करून ही पंचवार्षिक योजना थांबवलेली आहे. पण महत्वपूर्ण 12 पंचवार्षिक योजना आहेत. अनेक परीक्षामध्ये हा टॉपिक अर्थव्यवस्थेमध्ये फिक्स येत असतो, म्हणून रिव्हिजन करणं. आणि हा जो जीकेचा भाग आहे हा जीकेचा भाग कधी न बदलणारा भाग आहे. त्याच्यामुळे याला पारंपरिक जीके, कन्व्हेन्शनल जीके, स्टॅटिक जीके असं म्हटलं जातं. आणि जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन म्हटलं जातं. एकदा पंचवार्षिक योजनेच्या नोट्स काढल्या की तुम्ही अनेक परीक्षेमध्ये ते प्रश्न कव्हर करू शकतात. आणि हा खूप महत्वपूर्ण टॉपिक आहे. 2022 मध्ये जे आयबीचे तपन कुमार जे प्रमुख होते ते कोण होते? तर तपन कुमार डेका. आता आपल्याला लक्षात ठेवायचे 2024 चे ते आपण कमेंट बॉक्स मध्ये किंवा तुम्ही सांगा किंवा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्ष ठेवायचं की आलेला प्रश्न आणि पुढील परीक्षेमध्ये येणारी गोष्ट जसे की साहित्य अकादमी पुरस्कार, नोबेल पुरस्कार, भारतरत्न अवॉर्ड, रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड, खेलरत्न, पद्मविभूषण हे पुरस्कार कुणाला मिळालेत या वर्षीच्या चालू घडामोडीच्या सेपरेट नोट्स मध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर इतिहासामध्ये बिहार आणि झारखंड आणि पश्चिम बंगालच्या आसपास क्षेत्रामध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या क्षेत्रामध्ये एक राज्य होतं मगध साम्राज्य, जे 16 महाजनपदापैकी एक होतं. 16 महाजनपदे. आता हे महाजनपदे काय होते? अगोदर जन म्हणजे लोक आणि ह्याचे एक साम्राज्य तयार झालं. आधी लोक भटके होते, हे रानावनात राहत होते.
पण ज्यावेळेस ते एकत्र यायला लागले, समाज झाला, गाव झालं आणि लोकसंख्येनं राहू लागले, त्यामध्ये जनपद तयार झाले, जनपद. आणि ह्या जनपदामध्ये काही मोठे मोठे जनपद होते, त्याच्यामध्ये प्रमुख जनपद होते 16 आणि त्या 16 जनपदामध्ये एक जनपद म्हणजे एक आपण राज्य म्हणू शकतो किंवा जिल्हा म्हणू शकतो किंवा त्यावेळेसचा देश म्हणू शकतो. तर मगध हे प्रमुख महत्वपूर्ण एक जनपद होतं आणि त्या जनपदामध्ये आपण सेपरेट व्हिडिओमध्ये ह्या जनपदांची यादी पाहणार आहोत आणि अनेक परीक्षेमध्ये 16 महाजनपदे विचारलेले आहेत. तर मगध साम्राज्याची राजधानी सुरुवातीला राजगृह होती, त्यानंतर पाटलीपुत्र झाली आणि पाटलीपुत्र म्हणजे आजची पाटणा किंवा पटना ही बिहारची राजधानी. लक्षात राहू द्या. आता नीती आयोगचा फुल फॉर्म काय? नीती आयोगचा फुल फॉर्म काय? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात हा प्रश्न वारंवार येतो. तर लक्षात ठेवायचंय की नीती आयोग म्हणजे हा प्रश्न एमपीएससी ला सुद्धा आलेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशन आधी एका परीक्षेत फक्त इन्स्टिट्यूट दिलं होतं, तर तेवढ्या मार्कानं सुद्धा आपला एक अटेम्प्ट वाया जातो. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा नीती आयोगचा फुल फॉर्म आहे. भारताला परिवर्तन करण्यासाठी ट्रान्सफॉर्मिंग NITI म्हणजेच NITI हा नीती आयोगचा फुल फॉर्म आहे. आणि याचे जे अध्यक्ष असतात नीती आयोगाचे तर ते असतात पंतप्रधान. GNP चा फुल फॉर्म आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस म्हणजे सकल किंवा एकूण किंवा निव्वळ घरेलू किंवा राष्ट्रीय उत्पन्न. नॅशनल उत्पन्न किंवा प्रोडक्ट. आता जीडीपी सकल राष्ट्रीय उत्पन्न देशामध्ये एका देशाच्या सीमेअंतर्गत एका वर्षामध्ये जेवढे उत्पन्न पैशाचा सोर्स निर्माण होतो त्याला जीडीपी म्हणतात. आणि या जीएनपी मध्ये विदेशामधून जेवढे पैसे कमवले त्या लोकांचे ते वजा करून जे उत्पन्न मिळवलं जातं निव्वळ उत्पन्न त्याला जीएनपी म्हणतात. आणि जीडीपी आणि जीएनपी हे कन्सेप्ट विचारले जातात. इथं फुल फॉर्म विचारलाय, इथं फुल फॉर्म विचारलाय आणि इकडे नाबार्डचा फुल फॉर्म विचारलाय. म्हणजे या गोष्टीवरून लक्षात येते की एसएससी जीडी साठी आपल्याला महत्वपूर्ण एक टॉपिक आहे आणि तो टॉपिक आहे फुल फॉर्म पाठ करणं आणि आलेले प्रश्नामधले कमीत कमी फुल फॉर्म लक्ष देऊन पाठ करणं. अनेक विद्यार्थी विचारतात सर परीक्षा जवळ आली काय करायचं, कसं रिव्हिजन करायचं. तर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले किंवा परीक्षेत विचारलेले प्रश्न आपल्याला दिशादर्शक ठरू शकतात. म्हणून लक्ष देऊन आपण हे पाठ केलेले पाहिजे. त्यानंतर सतलज प्रकल्प. सतलज नदी आहे ही सिंधू नदीची एक उपनदी आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचंय. सिंधू नदीची ही एक उपनदी आहे आणि ह्या नदीवर जे प्रकल्प आहे त्याचं नाव आहे भाकरा नांगल हा प्रकल्प सिंधूच्या उपनदी म्हणजे सतलज नदीवर आहे. भाकरा नांगल प्रकल्प जम्मू काश्मीरच्या आसपास भागामध्ये. त्यानंतर ओणम जो सण आहे ते कोणत्या राज्यात साजरा केला जातो? केरळ. ओणम जो सण आहे तर केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. आता टेलिमेडिसिन म्हणजे काय हा एक प्रश्न आलेला आहे. आता टेलिमेडिसिन हा एक कन्सेप्ट नवीन आलेला आहे की जे इंटरनेटच्या माध्यमातून जे रिमोट एरिया आहे. रिमोट एरिया म्हणजे कसं की हिमालयन जे राज्य आहेत सिक्कीम सारखे, अरुणाचल प्रदेश म्हणजे, तर त्या ठिकाणी आपण एम्सचे डॉक्टर समजा दिल्ली मधले महत्वपूर्ण डॉक्टर, दिल्ली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही भारतातली सर्वात मोठी मेडिकल म्हणजेच मोठा दवाखाना आहे किंवा डॉक्टरांचा कॉलेज आहे तर ते दिल्लीमध्ये आहे. तिथलचे डॉक्टर किंवा पुण्यातील डॉक्टर, मुंबईमधले डॉक्टर हे तिथं बसून लॅबमध्ये तिथलच्या अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, इटानगर किंवा जम्मू काश्मीर किंवा केरळ अशा राज्यातील चालू शस्त्रक्रियेला मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे करणार. म्हणजे व्हिडिओ कॉलिंगच्या द्वारे त्यांना सांगणार की तुम्ही असं शस्त्रक्रिया करा, ऑपरेशन करा आणि माहिती देणार. त्यालाच टेलिमेडिसिन म्हणतात. म्हणजे इथं बसून चांगली माहिती त्या ठिकाणचा इलाज करणं त्यालाच टेलिमेडिसिन म्हणतात. आता एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय की 2022 ला 22-23 वेळेस भारत जोडो यात्रा ही कुणी प्रारंभ केली? किती सोपा प्रश्न आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे राहुल गांधी. आणि आता सुद्धा त्यांनी त्याचं पुढचं वर्जन भारत जोडो यात्रा सुरू केलेली आहे आणि त्याचं नेतृत्व हे राहुल गांधी करत आहेत. तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय की रिव्हिजनच्या माध्यमातून किती टॉपिक आपण कव्हर करतात. अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बनवायला वेळ लागतो
माहिती काढावी लागते, प्रश्न वाचून त्याचे उत्तर शोधावं लागतात आणि याला वेळ लागतो. म्हणून तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणून व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षा फायदा होईल आणि तुमचा रिझल्ट येईल आणि तुम्ही यावर्षी नक्कीच विजेते बनताल. जय हिंद. थँक्यू.